देशभरात 21 ठिकाणी छापेमारी केली आहे। दहशतवादी संघटनांशी संबंधित कट रचल्याच्या प्रकरणात एनआयएनं कारवाई केली। बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये एनआयएनं छापेमारी केली असून अनेक डिजिटल उपकरणांसह आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। या कारवाई दरम्यान कुर्ल्यातील 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। उरणच्या ओएनजीसीत सोमवारी लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली। तिच्या निष्कर्षानंतरच आगीचं कारण स्पष्ट होईल असा दावा ओएनजीसीनं प्रसिद्धी पत्रकात केलाय। ओएनजीसीच्या जुन्या लाईनच्या ड्रेन पॉइंटमध्ये सोमवारी दुपारी आग लागली होती। ओएनजीसी अग्निशमन दलानं ती आटोक्यात आणली। यात मालमत्तेचं किंवा जीविताचं कोणतंही नुकसान वा ऑपरेशन्सवरही कोणताही परिणाम झालेला नाही। खड्डेमुक्त मुंबईची महत्वाकांक्षी घोषणा करत मुंबई महानगरपालिकेनं 2023 मध्ये रस्त्यांसाठी महानिविदा काढल्या होत्या। तब्बल 12,000 कोटींची रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 2 टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत। एकूण 698 किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत 49% कामं पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडेल। त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून सुमारे 1.5 वर्ष लागेल। मुंबई महापालिकेनं गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतलाय। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं रस्ते काँक्रिटीकरण केलं जात आहे। मात्र गेल्या 2 वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागानं काँक्रिटीकरणाच्या तब्बल 12,000 कोटींच्या महानिविदा काढल्या होत्या। 2 टप्प्यात ही कामं सुरू आहेत। ऐतिहासिक जंजिरा किल्ला आता पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत। सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी ही माहिती दिली। सध्या पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या आवारात साफसफाईचं काम सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसानं उघडीप दिली आहे। काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतायत। दरम्यान राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। त्यानंतर सलग काही दिवस पावसाचा जोर कायम राहील। मुंबईत पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांचा हवाई पाहणी दौरा केला। या पाहणी दौऱ्यात त्यांनी गुरुदासपूर, अमृतसर आणि तरनतारण या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांचा हवाई आढावा घेतला। पंजाबमध्ये पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीत 46हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 1.75 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला आणि 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे संकेत दिलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोदी माझे सर्वात चांगले मित्र आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलं। व्यापार संकट दूर करण्यासाठी भारत अमेरिका संवाद होणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। भारतावर लागू केलेल्या अन्याय्य टॅरिफमुळे ट्रम्प यांना आता अमेरिकेतच मोठा विरोध सहन करावा लागतोय। त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका मवाळ होऊ लागल्याचं दिसतंय। ट्रम्प यांच्या या वक्तव्याला पंतप्रधान मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत असं मोदींनी म्हटलंय। आमच्या व्यापार वाटाघाटी भारत अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमता उघडण्याचा मार्ग मोकळा करतील असं मोदींनी म्हटलं। टीम इंडियाच्या आशिया चषक मोहिमेला आजपासून सुरुवात होतेय। या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज यूएई विरुद्ध होणार आहे। दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल। या सामन्याआधी गेले 2 दिवस भारतीय संघानं दुबईत कसून सराव केला। आशिया चषकात भारतीय संघाचा समावेश अ गटात असून या गटात यूएईसह पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि ओमान या संघाचा समावेश आहे। यंदाचा आशिया चषक T20 फॉर्मॅटमध्ये खेळवला जात असल्यानं भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात गतविजेता भारतीय संघ विजेतेपद राखण्याच्या निर्धारानं मैदानात उतरेल। भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत सापडलाय। फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईतील एका पब बाहेर पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्या सेल्फी काढण्यावरून वाद झाला। त्यानंतर सपना गिलनं पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप केलाय आणि त्याच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली। या प्रकरणी पृथ्वी शॉला अटक झाली होती। या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून नुकतेच मुंबई हायकोर्टाने पृथ्वी शॉला दंड ठोठावलाय। सपना गिलनं केलेल्या याचिकेवर वेळेत प्रतिसाद न मिळाल्यानं त्याला दंड ठोठावण्यात आलाय। आणि या बातम्यांसोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स प्रज्ञासोबत बघत रहा।